Very good. अतिशय सुंदर वळी बदल केलेला आहे आणि त्याप्रमाणे मी सुद्धा प्रयत्न करणार पोहाच्या पावलावर पाऊल भजन करण्याचा. मनोरंजन हा भाग वेगळा आहे आणि त्याप्रमाणे मनोरंजन सुद्धा नक्कीच होणार, कारण जोडी कशी तुम्ही निवडणार. महत्वाचे म्हणजे जोडी निवडायचं हे काम जर कोणी पहिलं केलं असेल तर आज या ठिकाणी या कोळंबे गावच्या ग्रामस्थांनी तेवढंच भजन, कारण ही तरुण पिढी आहे. तुम्ही सांगितलं तशी ही तरुण पिढी आज भजन ऐकायला आली आणि ही तरुण पिढी भजन ऐकण्यापेक्षा भजन कसं करायला शिकेल याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे, नाही का. सन्मान्य जगन्नाथजी पडवळ याच्याकडून 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करणे. धन्यवाद. त्याचप्रमाणे बाबूभाई मेस्त्री यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करणे. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मान्य शाहीर मेहदीजी रसाळ याच्याकडून या ठिकाणी गुगल पे ने 501 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करणे. तुम्ही पण हैराण झाला कारण एवढी सरळ 1750 वाटणार ती कुठलं काय समजणार हे तालुक्यात होणार आहे. पण तुम्ही ते टेन्शन घेऊ नको. मस्त. हा सरकार ओके. सगळ्यात मला हा माईक एवढा आवडला मला. म्हणजे एक तर समोर असं कधी कधी मोको ठेवले आणि हा माईक आम्ही तेव्हाच आहे जेव्हा मोहम्मद रफी आणि मी जेव्हा आमच्या रेकॉर्डिंगला असे माईक असतात. 1987 साली त्याच गोष्ट आहे. मोहम्मद रफी आणि मी तेव्हाच हे रेकॉर्डिंगचे आमचे माईक होते. आज बऱ्याच दिवसांनी बघायला मोहम्मद रफीची आठवण येईल. सुरुवात करतोय. ही काहीतरी वेगळी क्वालिटी आपल्याला. हा हॅलो भुवन या मंदिराची तारीफ केली आहे की एवढं फूट उंच कळस आहे. मला सांगितलं बुवा तुम्ही बघितला का. नंतर म्हणतात बॅटरी लावून बघा. काय करत नाही बुवा, बॅटरी लावायचीच गरज नाही. तुम्ही महत्वाचं तुम्ही कळस बघितलाच नाहीये. मी 100% सांगतो तुम्ही कळसच नाही बघितलाय, कारण कळसाला बॅटरी लावून बघायची गरज नाही. बुवा रोषणाई एवढी केलेली आहे. बॅटरी लावायची गरज नाही बुवा. आम्ही पहिलं दर्शन कळसातच भेटलं तिकडनं. तिथून आलो, तिथूनच आम्ही कळसाचं दर्शन पहिलं झालं आणि कळसाचं दर्शन हे खूप महत्वाचं असतं. जसं आपण पांडुरंगाचा पंढरपूर त्या मंदिराचं दर्शन घेतो कळसाचं, तसंच या कळसाचं दर्शन घेऊन खरोखर आज या ठिकाणी जे समाधान मिळतंय, या ठिकाणी जे आल्यावर जे वातावरण भजनासाठी वातावरण भजनाचं सोडून द्या, पण जे प्रसन्नता या ठिकाणी वाटते बुवा, अतिशय सुंदर या ठिकाणी जे वातावरण आहे. जास्त मी सुरुवात काय जास्त बोलत नाही, कारण कोणी काय जास्त मला काय बोलले नाही. फक्त एवढं की मला घाबरतात. मी यांना घाबरतो. अरे देवा देव साक्षी आहे बुवा. तुमच्या घाबरण्यासाठी काय हा तुमच्या तो सिंधूचा तो वाघ नाही ना. अरे आमच्यासारखे माणसासारखे माणूस. वाघ म्हणजे शेवटचा जनावर आहे बुवा. हा वाघ म्हणजे जनावर का शेवटी. पण तुम्ही माणसासारखे माणूस. तुमचा 2 हात मागा 2 हात, तुमचा 2 पाय मागा 2 पाय, फक्त हे हलकट नाही. लाडक्या बहिणीकडे बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणी बघा काय चेहऱ्यावरती द्या. फक्त भावाचा एवढा मानतो, भावाचा एवढा मानत नाही, एवढा भावाचा 1500 इंटरव्ह्यू बुवा. आता त्यांनी आमच्याकडे आता या भावा किती देतो त्या बघूया. फक्त नको
तसं काय नको, तुमचं आशीर्वाद प्रेम हेच महत्वाचं आहे. फक्त काय काय लोकांनी 1500च्या जीवावर काय काय लोन बिन काढले नाही ते तो आधी विचार करा. आमच्याकडे एका मोबाईल लोन काढले आमच्या शेजारी हे जे करतात ना त्या काढले लोन. बाकी भावा बहिणीचं काय केलं ना, भाऊजी मेलो करतात त्या बहिणीचा 1500 ढाकळे तेल वाढवले आणि तेलाची किमती, पेट्रोलची किमती, कडधान्य सगळ्याचे वाढवले आणि खिशाचे जातात कोणाच्या भावाजीच्या. बहिणी आपला भाव दिल्या माझ्या चायनीज खातात योग्य करतात त्या असे विषय नाही का. असं या ठिकाणी तुम्हाला अतिशय भजनाला ते स्वरूप दिले आहे ते मी थोडंच नाही, कारण ते मजा नाही का. म्हणून मी सुद्धा सुरुवात करतोय. ज्या काही गोष्टी असतील त्या ठिकाणी नक्कीच मनोरंजनाच्या विषयाची करणार आहे. आता बघितलं कारण भजन म्हणजे काय, भजन भक्तांनी जनार्दनासाठी केलेलं नमन म्हणजे भजन. आज काय माहितीये का, भजनाचं स्वरूप बदललेलं आहे. नक्की भजनाने होतं काय. आज मी बघितलं मगाशी नाव वाचले देणगीदार, आज जेवढी रोषणाई केली त्यांनी मोफत केली आहे. साखर वाटणाऱ्यांनी साखर मोफत वाटली, म्हणजे जे दानशूर व्यक्ती आहे त्यांनी अगदी भरभरून दिले आणि नक्कीच हा भगवंत त्यांना सुद्धा तेवढंच भरभरून देणार आहे याची मला खात्री आहे नाही का. म्हणून सांगते की नक्की भजनाने काय होतं, आपण भजनच काय ठेवतो तर काय होतं तुम्हाला सांगतो मी की भजनामुळे काय होतं की भजनामुळे हा जो परिसर आहे तो पवित्र होतो. भजनामुळे हा परिसर पवित्र होतो. भजनामुळे भगवंत प्रसन्न होतो आणि व्यसन मुक्तीचं साधन म्हणजे भजन. व्यसन मुक्तीचं साधन म्हणजे भजन आणि या परमेश्वराजवळ जाण्याचा सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे हे नामस्मरण भजन पूजन कीर्तन आहे. आणि भजन असंच असलं पाहिजे. जे भजन मागे सांगितलं ना, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी सांगत असतो. भजन आम्ही जे भजन करतो ते आपल्या आईने ऐकावं. आम्ही जे भजन करतो ते आपल्या आईने ऐकावं. आम्ही जे भजन करतो ते आमच्या बहिणीने ऐकावं, आमच्या मुलीने ऐकावं, आमच्या पत्नीने ऐकावं. असं जर भजन करू शकलो तर ते खरं भजन, ते खरं भजन या भगवंतापर्यंत जाणार बघा नाही का. त्याप्रमाणे भजन आज तुम्ही जे आज निवडले भजनाला तेवढं कष्ट घेतलेले. आमचे विनोद भाऊ आज 55 वर्ष आहे. 4012 त्यांचे झाले असतील, नक्की झाले असतील, कारण 12 वर्ष झोपच नाही त्याचा. पण त्या बाणी करताना सुद्धा तेवढा आवाज टिकवून ठेवणं, त्याच्या मागची त्यांची मेहनत ही महत्वाची आहे. फक्त बुवा काय करतात सध्या लेवल त्याला सोडून ते लोक काय लोकांना आता बुवा का बोलायचे प्रयत्न करतात. बाबा मला काय आवडत नाही तर गोष्ट माझ्या खूप कटाकतात, कारण त्या माणसाच्या मेहनतीकडे लोकांना लक्ष देत नाही. आता जी गलती शेअर वाटायची किती बोलावं लागेल. माणसाने त्याचं कर्तृत्व बघावं, माणसाने त्यांची मेहनत बघावी, माणसाने त्याच्या पाठी केलेला त्याग बघायला पाहिजे. त्याच्यानंतर बोलायचं. आमच्या काय बोलता येत नाही बुवा का, आता तो आम्ही कसंही बोलू शकते, पण मी तसं बोलत नाही, कारण त्यांचा मान मी तेव्हा सुद्धा करतो, आताही करतो आणि त्याच्यानंतरही करणार. झोपले नाही
अद्भुत यश नमो विश्वकर्मा
कैलासवासी माझ्याकडे बघितलं की ह्याची मागणी कोणाची काय नाही होणार, काय नाही थांबणार ना. आता नात्याला भक्ती बोलण्याची तर मला द्यावे लागतं त्या माणसाला पैसे, अशी परिस्थिती आहे. कैलासवासी वसंत विकू पांचाळ यांच्या स्मरणार्थ आमचे परममित्र अविनाश बुवा पांचाळ याच्यावर या ठिकाणी त्याचप्रमाणे कैलास सहदेव राघू सुतार, दिगंबर सहदेव सुतार, गाव कोळंबे आणि आमच्या भाडूचे आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी 400 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि कैलास सहदेव राघू सुतार यांच्या पुण्य आणि पवित्र आत्मा चिरशांती लाभावे भगवंताकडे प्रार्थना करतो. तुम्हाला सर्वांना उलट आयुष्य लाभू दे त्या भगवंताकडे प्रार्थना करतोय. कसं काय काय झालं बघा, भगवंत नाही बोल सांगितलं ना, ही सवय आहे मराठी माणसाची की त्याला शेजारी उभारून ना, शेजारची लाईट गेली ना की आपण गप बसायचा अशी होता. काय करता, मार्गशीर्षाचा महिना आहे. एका बाईक असंच केलं, उपवासात तुमचे सगळ्याचे भरलात ना, या आधी बरा केला. काय झाले, फायदे झाले? अजून काय निकाल लागला नाही. अशी एका बाईक सांगते, एका बाईने अशी ना मार्गशीर्षाची पूजा केली आणि काय सांगू, देवी प्रसन्न झाली. देवी प्रसन्न झाली आणि देवीने सांगितलं काय पाहिजे ते माग, काय तुला पाहिजे ते माग. बघा कशी वृत्ती असते, काय पाहिजे ते माग बोलल्यावर ही म्हणतात काय मागू या विचारात ती राहिली. तितक्या देवीने सांगितलं बघ काय ऐक, जे तू मागशील त्याचे दुप्पट तुझ्या शेजारीला देणार. आता काय ते माग, जे तू मागशील दुप्पट शेजारीला. हे म्हणते मी पूजा केली, मी देवीची प्रार्थना केली, देवी मला प्रसन्न झाली आणि शेजारीला का त्याचा श्रेय जाणार. तरी म्हणते देवी म्हणते पटकन मला दुसरीकडे जायचंय, जवानपणी बोलवलंय तिकडे जायचंय. काय पाहिजे ते माग. तू समजा एक मंगळसूत्र शेजारीला दूर, एक फ्रीज मागितला शेजारीला दूर. म्हणते या भारीचा काय का, पण ती बाई नाही हुशार. त्या बाईने काय केलं असं बघा, विचार केला आणि तिने सांगितलं की देवी जर मी एक मागेन शेजारीने 2 द्यायचे आहेत तुला, तर माझं एक डोळं फोडून टाक. म्हणजे शेजारीचे 2 म्हणजे अशा गोष्ट आहे. त्यामुळे आता मला 100 दिले ना, तो मला 200 काढून घेणार त्यांच्याकडनं. आणि ह्या गोष्टीसाठी मी भीतो, बाकी ह्या मी आपल्याला घाबरतच नाही. लक्षात ठेवा. खरोखर चांगलं सांगितलं की वरची जी बँक आहे भगवंताची बँक आहे. आपण लक्षात आपण देह कधी सोडतो, आपल्या आयुष्यामध्ये जेवढा पुण्याचा संचय असेल, पुण्याचा संचय जेव्हा संपतो तेव्हा आपलं आयुष्य संपत असतं. लक्षात ठेवा, पुण्याचा संचय जेव्हा संपतो तेव्हा आपलं आयुष्य संपतं. आणि पुण्य कसं वाढेल, पुण्य वाढण्याचं एकमेव साधन म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण. इथं आपल्याला पुण्य वाढवायचं आहे. जे भजन तुम्ही केलंच पाहिजे असं नाही, भजन ऐकलं तरी सुद्धा तुमच्या पुण्य आमच्यापेक्षा जास्त पुण्य तुम्हाला आहे, आमच्यापेक्षा जास्त पुण्य तुम्हाला आहे. तर आम्ही दोन्ही सुद्धा पाठीला घेऊन जाणार, पण तुम्ही हे विना मोबदला ऐकताय आणि हे खरं पुण्य तुमचं आहे नाही का. या पुण्याचा साधा कारण साधन आहे, आम्ही सुद्धा आहे. हे भजन करतोय, पूजन करतोय, साधी गोष्ट नाहीये. नामस्मरण जेवढं सोपं म्हणतो आपण, अरे भजन सोपे परे आहे कठीण, घाव सोसल्या विनारे नाही येत देवपण. हे भजन सोपं आहे, जेवढं सोपं आहे तेवढं कठीण आहे. भजन जेवढं सोपं आहे तेवढं सुद्धा कठीण आहे. म्हणून जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठलने कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, या जन्माचं आमचं पुण्य नाहीये, जन्मोजन्मांचं आमचं पुण्य आहे. तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली आणि आमच्या गळ्यात हरिनामाची हे कोणी सांगितलं, व आमचे विरोधी पक्षात आहेत. पक्ष इथं कोण नाही, गोवा इथे पक्ष कसलाच नसतो. इथं फक्त एकच आपल्याकडे, मध्ये कोकणात जास्त पक्ष नाही, एकच आपलं श्रेष्ठ म्हणजे पितृपक्ष.
आणि हा हरिनामाचा पक्ष आहे बुवा, हा आपला पक्ष म्हणजे हरिनामाचा पक्ष. आपली दिशा म्हणजे बुवा पेटी तबला पकवाज ही आपली दिशा आली. आणि आमचा उमेदवार एक आणि एक तो पांडुरंग परमात्मा, हाच आपला उमेदवार आहे बुवा. त्यामुळे इतर पक्षाची केलं गेलं नाही. आपण फक्त रामकृष्ण हरी नाही का करूया. सन्मान्य दशरथी लिंगायत यांच्याकडून 50 रुपयाचा बहुमत भारतीय स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे गावचे मानकरी चंद्रकांत दत्तात्रय मुळे यांच्याकडून 250 रुपयाचा बहुमत भारतीय स्वीकार करतो. धन्यवाद. तुमचा माका देवच्यातच आहे.
प्रत्येकाच्या घरात जाता आलं नाही, परमेश्वराला प्रत्येकाच्या घरात जाता आलं नाही, म्हणून दोन दैवत निर्माण केली, आई आणि वडील, नाही का? आणि या परमेश्वराचे उपकार आपल्याला आहेत की ज्यांना आई वडिलांची सेवा करता येते त्यांनी जरूर करावी. बघा आमची आई आम्हाला नाही, कारण आम्हाला आईचं महत्व कळते, पण ज्या मुलींना, ज्या तरुण मुलांना हे आमचं सांगणं असेल की आई वडिलांची सेवा ही केलीच पाहिजे. कारण आई वडिलांकडे तुम्ही इतर कोणाकडे हात पसरण्यापेक्षा, इतर लोकांकडे हात पसरण्यापेक्षा आई वडिलांचे फक्त पाय धरा बस, सगळं तुम्हाला सुख काय त्याच्यामध्ये. आई म्हणजे बघा ना काय आईचं महत्व. कारण आ आणि ई, आत्मा आणि ईश्वर, आत्मा आणि ईश्वर यांचा मिलाप पूर्ण सिद्ध आई आहे. बघा वडिलांचं पण आईला जास्त महत्व देतोय, नाही का? वडिलांना तेवढा नाही, कारण वडील म्हणजे तो विलनच घरात. म्हणजे आवशीन काय केलं ना, बापूस इलो. लहान मुलांना सुद्धा लहानपणापासून वळण, बाहेर जाऊ नको, बापूस येत मारी, हे करू नको, बापूस येत मारी, ते करू नको, बापूस येत मारी. पोरांना वाटला की हो बापूस जन्म कामका मारूसाठी दिलं बा, त्या आवशीने ह्या नाही मोठं कोण नाही का? पण सगळ्यांना, कारण आईला जेवढं आपली आईची केली, कारण एका दिवसाचं अन्न किंवा महिन्याभराची अन्न बनवायची जी मेहनत आहे जी आईने आपल्याला करावी लागते, ती ताकद आईकडे असते. आई महिन्याभराच्या आपल्या पोटाची, जी पोटाला जेवढं अन्न लागेल त्याची तरतूद करणारी आई असते. पण आयुष्यभर आपल्या कुटुंबाला जेवढं अन्न कसं लागेल, अन्नाला किती मेहनत करायला लागेल, ते मेहनत करणारा मात्र माझा बाप असतो. पण आपण त्या बापाला कुठेतरी थोडं विसरत चाललोय, नाही का? पण ह्या दोन गोष्टी आपल्या प्रत्येकाने, काही बाकी नाही जमलं, मुलींना सुद्धा आणि मुलांना सुद्धा, मुलींना सुद्धा या ठिकाणी मी सांगेल, माझ्या मुलीसारख्या मुलांना मुलींना पण सांगेल की आपल्या आयुष्यात काय केलं जमणार नाही, हे तुम्हाला शिक्षण घ्यायला नाही जमत आहे, करू नका, शिक्षण घेऊ नका. तुम्हाला घरातली कामं करता येत नसतील, करू नका. पण आपल्या समाजासमोर आपल्या आई वडिलांचं नाव जर खाली करून देत असेल, ते फक्त मात्र तुम्ही याकडे करू नका, कारण हे महत्वाचं आहे. आपल्या आई वडिलांची सेवा आणि आपल्या आई वडिलांचं मान सन्मान कारण मला आता हे नवीन बघा तरुण पिढी आहे, मुली सुद्धा आता मुलीचं प्रमाण कमी झालेलं आहे, माहिती ना? तरी आता सोनोग्राफी मशीन वगैरे सगळ्या बंद केल्या, त्याच्यामुळे आता मर्द झाला नाही, पण तरी सुद्धा मुलींचा टक्का हा कमी आहे आणि मुलांचा टक्का हा जास्त आहे. आणि तुमच्या शहरातला कसा गावच्या सारखा का? आता आमच्या गावातले जे पोरगे तरुण पोरगे त्याची लग्न होण्याची मुश्किल झाली आहे. तरुण पोरग्याची बिकट अवस्था गावात धावण्याची. आता मुलींका पण होय, गावातल्या मुलींका तर होय चाकर माने, मुंबईवरच होय, त्यांच्या गावात किती चांगलं असू दे, गावात किती चांगलं असू दे, टॅलेंट असू दे, पैसे अडकू असू दे, नकोच. मुंबईत तो भांडी घालतात तरी पण चालतं. तरुण मुलींका माझं सांगा, त्यांच्या आई वडिलांना सुद्धा माझं सांगा, तुम्ही पैसे अडकू बघू नको, त्याची फ्लॅट किती ते बघू नको. आपली मुलगी आयुष्यभर कशी सुरक्षित राहील, आपली मुलगी आयुष्यभर कशी सुखी राहील, या दृष्टिकोनातून आई वडिलांनी आपल्या मुलीला बघा की त्या म्हणून आमच्या पोरगे असे आता ग्रुप निघाला, निर्वसी ग्रुप निर्वसी. आता ती योजना पण येणार आता, मी सांगते सरकारला. आता नवीन सरकारने त्या दिवशी भेटले मुख्यमंत्र्यांना, बोलले जशी लाडकी बहीण एक योजना काढला तशी लाडको निर्वसी योजना काढा आम्हाला. आणि तसं ग्रामपंचायतीमध्ये असे काहीतरी उपक्रम राबवा ना, असे काहीतरी मुलांची लग्न कशी होते ता बघावं, हे फुकट धान्य देण्यापेक्षा ता बघा, पोरग्याची लग्न मी लग्न करून द्यावं. पण ह्या गोष्टी लक्षात राहायला पाहिजे. त्याच्या माध्यमातून काही चांगलं सांगायचं ते मला सांगायचं वाटतं. या ठिकाणी या सगळ्या
आहे